तर खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर आलेली आहे। राज्याच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून एक आतली माहिती आणि महत्त्वपूर्ण माहिती मिळालेली आहे, जी माहिती ऐकून तुम्ही एकदम खुश व्हाल। तर माहिती अशी आहे, जुलैच्या हप्त्याला उशीर होत आहे। याचं कारण असं आहे की रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना भेट म्हणून 4,500 रुपये, तर काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये असे वेगवेगळे पैसे मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर आता पाहून घ्या, सर्वात मोठी खुशखबर म्हणजे रक्षाबंधनानिमित्त म्हणजेच 9 तारखेच्या अगोदर, 9 तारखेला रक्षाबंधन आहे, तर 9 तारखेच्या अगोदर आजची 6 तारीख आहे, तर 6 तारखेपासून 6, 7, 8 आणि 9 या 3 दिवसात तुम्हाला 100% पैसे मिळणार आहे। आणि ही माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे, कारण ज्या विभागात आपल्या काही ओळखीचे लोक आहेत ते आपल्याला आणि फक्त आपल्याला आपल्यापर्यंत खरी माहिती पोहोचवत असते। फक्त आपल्याच चॅनलच्या मार्फत तुम्हाला सर्व खरे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळत असते। तर 4,500 रुपये कोणाला मिळणार आणि 3,000 रुपये कोणाला मिळणार, त्यासोबतच सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो की हे पैसे कधी मिळणार आणि जुलै व ऑगस्टचा हप्ता एकत्रित मिळणार का, त्यासोबतच KYC सुद्धा करावी लागणार का, आणि ती KYC कुठे करावी लागणार, आणि जर KYC केली नाही तर त्याचा आपल्या या लाडकी बहीण योजनेवर काय दुष्परिणाम होईल, या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला सोप्या भाषेत, तुम्हाला समजेल अशा भाषेत समोर आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सर्वात मोठी खुशखबर, या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक भेटवस्तू देण्याचं सुद्धा ठरवलेलं आहे असं म्हटल्या जात आहे। तर याकडे सुद्धा राज्याच्या लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेलं आहे। तर संपूर्ण आणि सविस्तर माहिती समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा ज्या इतर सरकारी योजना असतात त्या योजनेसंदर्भात सर्वप्रथम जी माहिती येत असते, जी अपडेट येत असते, ती सर्वप्रथम खरी अपडेट आणि खरी माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। तर व्हिडिओ पाहून घ्या। तर व्हिडिओ फार थोडासा असणार आहे, महत्त्वाचा असणार आहे आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। आपल्या मैत्रिणींसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की 4,500 रुपये आता कोणाला मिळणार, तर पाहून घ्या। तर ही सर्वात महत्त्वाची माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे। तर 4,500 रुपये त्या महिलांना मिळणार आहे ज्या महिलांना जूनचा हप्ता काही कारणाने मिळाला नाही। तर जून मध्ये 26,34,000 महिलांचे अर्ज हे तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरवण्यात आले होते आणि तेवढ्या महिलांना 26,34,000 महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता। तर जे 26,34,000 महिला अपात्र झाल्या होत्या त्यांनी ऑनलाईन पोर्टलवर जाऊन आपल्या तक्रारी नोंदवलेल्या आहे आणि त्यांच्या तक्रारीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाही अशा 26,34,000 महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी करून त्या जर लाडकी बहीण योजनेत पात्र असतील तर त्यांना या योजनेचा लाभ नक्कीच मिळवून द्यावा। आणि या योजनेचा लाभ तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला 100% मिळणार आहे। पण त्यांच्यासाठी खतरा आणि धोक्याची घंटा वाजत आहे। ज्या पुरुषांनी फ्रॉड करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता त्या पुरुषांसाठी आता खतऱ्याची घंटा वाजत आहे, धोक्याची घंटा वाजत आहे, कारण त्यांच्याकडून आता पैसे वसूल केला जाणार आहे। बऱ्याच महिलांना आता प्रश्न असा पडला आहे की आपल्या अर्जाची तपासणी सुरू झाली का, तर हो, तुमच्या अर्जाची फेर तपासणी सुरू झाली आहे। जिल्हा अधिकाऱ्यांनी तसे आदेश दिलेले आहे की तुमच्या अर्जाची पुन्हा पडताळणी करून ज्या महिला या योजनेत पात्र असतील त्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नव्हता आणि या महिन्यात त्यांच्या
अर्जाची पडताळणी करून त्यांना जर या योजनेचा लाभ मिळाला तर अशा महिलांना 4,500 रुपये रक्षाबंधनाच्या अगोदरल्या दिवसावर मिळणार आहे। जूनचा हप्ता, जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता। तर ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नव्हता त्यांनी मला नक्कीच कमेंट करून कळवावं। तशी माहिती आपण महिला व बालविकास मंत्रालयात जे आपले विश्वसनीय सूत्र आहेत त्यांच्याकडून तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा टाकून जर तुम्ही मला कमेंट केलं तर काय अडचण आहे ते सुद्धा मी त्याची माहिती तुमच्याकडून काढून घेणार आहोत। तुमचं नाव आणि जिल्ह्याचं नाव मला नक्की कळवा। 100% काय माहिती आहे ते सविस्तर मी तुम्हाला कमेंटद्वारे कळवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आता दुसरी आणि एक आनंदाची बातमी येत आहे। कोणत्या महिलांना 3,000 रुपये मिळणार? तर ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला होता त्या महिलांना जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता असे 2 हप्ते मिळून 3,000 रुपये येत्या रक्षाबंधनाच्या अगोदर म्हणजे 9 तारखेच्या अगोदर, आजची 6 तारीख आहे, आजपासूनच तो हप्ता तुमच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होऊ शकते। तर लाडक्या बहिणींना 9 तारखेच्या अगोदर हप्ता मिळण्याची दाट शक्यता वर्तवल्या जात आहे। तर काही लोकांकडून अशी माहिती सुद्धा येत आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यावर फक्त जुलै महिन्याचे 1,500 रुपये येणार की काय। पण आपल्याला जी माहिती मिळालेली आहे विश्वसनीय सूत्रांकडून तर ती माहिती अशी आहे की जुलैचा हप्ता जर द्यायचा असता तर आतापर्यंत तो तुम्हाला मिळाला असता 2 ते 3 तारखेपर्यंत। 5 तारखेच्या अगोदरच सर्व आपण जो पाहत आलो तर ते सर्व महिन्याचे हप्ते 5 तारखेच्या अगोदर मिळालेला आहे। पण जुलैच्या हप्त्याला जो उशीर होण्याचं खरं कारण आहे ते हेच आहे की जुलैच्या हप्त्यासोबत तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे, सरकारने ठरवलेलं आहे। जुलैचे 1,500 आणि ऑगस्टचे 1,500 मिळून असे एकत्र 3,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होऊ शकते। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्याशी आपलं सुद्धा बोलणं झालेलं आहे। तर त्यांनी आपल्याला अशी माहिती दिली आहे की लवकरच जुलै आणि ऑगस्टचे हप्ते आम्ही जमा करणार आहोत। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या अगोदरच ही भेट म्हणून मिळणार आहे। तर आता सर्वप्रथम आपल्या चॅनलवर ही खरी माहिती तुम्हाला पाहायला मिळत आहे, त्यामुळे माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे त्यांनी आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं। कारण व्हिडिओ फार मेहनतीने बनवावा लागत असतो आणि जे मेहनत व्हिडिओ बनवायला लागते त्याच्यापेक्षा जास्त मेहनत खरी आणि महत्त्वाची माहिती असते ती माहिती मिळवण्यासाठी फार मेहनत लागते। तर फक्त तुमच्यासाठी ही माहिती आणि हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्याल। त्यानंतर आता एक महत्त्वाची KYC बद्दल जी माहिती येत आहे तर सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन ऐकायचं आहे। ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळत आहे त्यांना आता KYC करणे गरजेचे आहे। नारी शक्ती दूत ॲपवर जाऊन ही KYC करायची आहे। तुम्ही जर KYC केली नाही तर तुम्हाला यानंतरचा हप्ता मिळणार नाही। कृपया याची सर्व महिलांनी काळजीपूर्वक दखल घेतली पाहिजे। त्यानंतर जर हप्ते तुम्हाला लागत असेल, आतापर्यंतचे हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत, त्यानंतरचे जर आता तुम्हाला हप्ते लागत असेल तर KYC करणे हे अनिवार्य आहे। सर्वांसाठीच हे अनिवार्य केलेले आहे। आता ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नव्हता त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची माहिती आहे, ती म्हणजे आता ज्या महिलांना लाडक्या बहिणीचा जूनचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी एकदा आपले खाते चेक करून घ्यावे अशी त्यांना सूचना देण्यात आलेली आहे। आणि आपली बँकेत जाऊन KYC करून घ्यावी, त्यासोबतच आपले आधार लिंक आहे का ते सुद्धा एकदा चेक करून घ्यावे। हे ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांनी चेक करणं गरजेचं झालेलं आहे, तरच तुम्हाला आता यानंतरचा हप्ता मिळणार आहे। तर तसं पाहतो म्हटलं तर आपल्याला मागच एक नियम बनवून दिला होता की दरवर्षी जून आणि जुलै या महिन्याच्या दरम्यान तुम्हाला बँकेत जाऊन KYC करणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच बँकेत हयातीचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला द्यावे लागणार होते। तर आता सर्व लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला असेल, ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नसेल त्यांनी सुद्धा आता बँकेत जाऊन KYC करणं गरजेचे आहे। त्यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन सुद्धा KYC करणं आता गरजेचे झालेले आहे। तर लाडक्या बहिणींना आता पुढचा हप्ता कधी मिळणार ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता कुठल्याही क्षणी, आजची 6 तारीख आहे तर आजपासून तर 9 तारखेपर्यंत कुठल्याही क्षणी आता तुमच्या खात्यावर हे पैसे येणार आहे। तर ही आपल्याला खास सूत्रांकडून मिळालेली माहिती असते आणि आपल्याला ही महत्त्वपूर्ण माहिती फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला
पाहायला मिळत असते। तर सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्यावा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, पुढच्या एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा। रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। जय महाराष्ट्र।